तर आता मी तुम्हाला दाखवतो गाडीमध्ये मिळणारा स्टोरेज स्पेस. ग्लो बॉक्स जर का ओपन केला तर या प्रकारचा काहीसा ग्लो बॉक्स आहे. मला वाटतं हा कूल्ड ग्लो बॉक्स आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कूलिंगचं देखील ऑप्शन देण्यात आलेलं आहे. डोर्समध्ये समोरच्या ही जी 1 लिटरची बॉटल आहे ती बसते. त्यानंतर इकडे छोटं मोठं जे सामान आहे ते देखील तुम्ही ठेवू शकता. इकडे देखील छोटं मोठं स्टोरेज स्पेस तुम्हाला मिळतं. हँडलमध्ये देखील तुम्ही छोटं मोठं जे सामान आहे ते देखील ठेवू शकता. आता पाहूयात मागच्या डोर्समध्ये आपल्याला स्पेस जो आहे तो कसा मिळतो. हँडलमध्ये सेम जसं समोर मिळतं तसं मागे देखील मिळतं आणि 1 लिटरची जी बॉटल आहे ती तुम्ही इथे ठेवू शकता. त्यानंतर हे देखील तुम्ही छोटं मोठं स्टोरेज स्पेस जे आहे, कपडा असतील किंवा काही पेपर्स वगैरे असतील ते देखील तुम्ही ठेवू शकता. आतमध्ये जर का दाखवायचं झालं ना, आता हे जे सीट कवर्स आहेत ते बाहेरून बसवलेले आहेत, तर इथे देखील तुम्ही छोटं मोठं जे सामान आहे ते नक्कीच ठेवू शकता. गाडीच्या आतमध्ये पाहूयात सेंटर कन्सोलमध्ये आपल्याला काय काय मिळतं. सेंटर कन्सोलमध्ये देखील आपल्याला ही जी छोटी मोठी मोबाईल ठेवण्यासाठी जी जागा आहे ती मिळून जाते. इकडे मागे जर केलं तर 2 कप होल्डर्स देखील आपल्याला दिलेले आहेत. आर्मरेस्टच्या खाली देखील स्टोरेज स्पेस जे आहे ते बरंच लांब आहे, म्हणजे माझा पूर्ण हात यामध्ये जातो आहे. हँडरेस्टच्या खाली देखील इथं जर का पाहिलं तर छोटं मोठं स्टोरेज स्पेस तुम्हाला इकडे देखील मिळून जातं. या प्रकारचा काहीसा 285 लिटरचा हा जो ह्यूज बूट स्पेस आहे ना तो मिळतो. लोडिंग लिक थोडंसं खाली आहे. हा जर तुम्हाला कमी वाटत असेल, हा जो पार्सल ट्रे आहे याला सिम्पली तुम्ही खाली खेचा आणि इथे तुम्हाला टॉगल्स मिळतील. आता हे लपलेले आहेत कारण यावरून सीट कवर लागले. ह्याला थोडंसं वर ओढायचं आणि या ज्या सीट्स आहेत त्याला समोर फोल्ड करायचं. हा भला मोठा एरिया जो आहे तुम्ही ह्यूज जे तुमचं लगेज आहे खूप सारं यामध्ये नेऊ शकता.